मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला। उत्तरेतून जवळपास रोज 56 ट्रेन्स महाराष्ट्रामध्ये येतात, 56 ट्रेन्स भरून येतात आणि रिकाम्या जात आहेत असा सवाल आता त्यांनी उपस्थित केला आहे। परप्रांतीयांचा मुद्दा राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे। जेवढे लोंढे किंवा जेवढे लोक आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत, म्हणजे जर समजा तुम्ही आता जर समजा तुम्ही बघितलं तर जवळपास रोज उत्तरेतनं 56 ट्रेन्स ह्या महाराष्ट्रामध्ये येतात रोज, आणि भरून येत आहेत आणि रिकामे जात आहेत। आज जर समजा तुम्ही ठाणे जिल्हा, एक जिल्हा जर समजा पाहिलात, बरोबर आहे, ठाणे जिल्हा हा मला असं वाटतं जगामधला एकमेव जिल्हा आहे की जिकडे ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, भिवंडी, वसई, मी आता पालघर वेगळा पकडत नाही आहे, तो आपण एकच होता, तो आत्ता वेगळा झाला, परंतु पालघरमध्ये वसई, त्याच्यानंतर मीरा भाईंदर, त्याच्यानंतर वसई विरार आली, त्याच्यानंतर तुमची नवी मुंबई, अशा जवळपास 8-9 महानगरपालिका आहेत। आपण नीट जर समजा पाहिलं तर ह्याची सुरुवात, सगळ्या गोष्टींची सुरुवात होते ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषदा वगैरे, नगरपालिका, महानगरपालिका, आणि ह्या सगळ्या ज्या होतात महानगरपालिका, ह्या लोकसंख्येनुसार ह्या गोष्टी वाढत जातात। जर एखाद्या जिल्ह्यामध्ये जर समजा 8-9 महानगरपालिका जर समजा असतील, आज मुंबईमध्ये किती आहेत? 1, पुण्यामध्ये किती आहेत? 2, बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये काढून बघा 1-1, ठाणे जिल्ह्यामध्ये 8-9 महानगरपालिका, याचा अर्थ बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण आणि तेच प्रमाण मुंबईमध्ये वाढणं। अजित पवार यांच्यावरून राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। बैलगाडी भरून पुराव्याचं काय झालं असा सवाल त्यांनी उपस्थित केला। आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून असा टोला देखील राज ठाकरे यांनी फडणवीसांना लगावलेला आहे। भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत ना, ते बैलगाडी घेऊन गेले होते नाही का अजित पवारांच्या बाबतीत? कालच अजित पवार बोललेत ना, हो, अजित पवारांच्या बाबतीत बैलगाडी घेऊन गेले होते की हे पुरावे आम्ही घेऊन येतोय म्हणून। मग आता म्हणतायत की कोर्टात केस चालू आहे, अरे मग द्या ना ते पुरावे। कसं आहे, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, या लेवलला आता ते आलेत। तुमच्याकडे काय चालू आहे ते एकदा बघा। मी परवा दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं नाही, या देशामध्ये कोणी राजकारणामध्ये सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाहीये। सत्ता बदलत असतात, काळ ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो। मंत्री उदय सामंतांनी ठाकरे बंधूंच्या मुलाखतीवर आता टीका केली। 25 वर्षापासून ठाकरेंच्या भाषणामध्ये एकच विषय, पालिका निवडणूक आली की मुंबई तोडली जाईल असं बोलतात। नाव तर घ्या, कोण मुंबई तोडणार असं उदय सामंतांनी म्हटलेलं आहे। महानगरपालिका आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आहे कोण? कोणतं नाव तर घ्या, सत्ताधाऱ्यांवरच कोण सत्ताधारी? आम्ही सांगितलं की कोणाच्याही बापाला हे शक्य नाही मुंबई महानगरपालिका महाराष्ट्रापासून दूर करणं। मी देखील कोकणातला आहे, आमचे अनेक लोक कोकणामधले मुंबईमध्ये राहतात, तेव्हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हा विचार जरी कोणाच्या मनामध्ये आला तर आम्ही त्याच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरू। ठाकरे बंधूंनी आता स्क्रिप्ट रायटर बदलावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सल्ला दिलाय। मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही, ठाकरेंनाही हे माहिती असं फडणवीसांनी म्हटलं। विकासावर बोलता येत नाही म्हणून असे मुद्दे मांडले जातात असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रापासून मुंबई कोण तोडू शकतं? कोणी तोडू शकत नाही, त्यांनाही माहिती आहे, पण विकासावर बोलता येत नाही, सांगण्यासारखं 25 वर्षात काही नाही, म्हणून अशा प्रकारचे मुद्दे ते मांडतायत। म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा, म्हणजे माझा सल्ला ते ऐकतील असं नाही, फुकटचे सल्लेही देऊ नयेत, तरी सल्ला देतो, आपला स्क्रिप्ट रायटर बदला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।